महामार्ग कामात जमीनदोस्त होणारे वटवृक्ष पुन्हा बहरणार. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या सेवा कंदरवाऱ्याची फलनिष्पत्ती. मंडळी, रस्ते, पूल आणि इमारतींचे बांधकाम करताना अनेक वेळा वृक्षतोड होणे स्वाभाविक ठरते. मात्र वर्षानुवर्ष मानवाच्या जीवन जगण्याचा मार्ग सुकर करणाऱ्या वृक्षांना पुनर्जीवन देता आले तर होय, हे शक्य आहे. किंबहुना ते शक्य झालंय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी वरी धुळे जिल्ह्यातील साक्री ते पिंपळनेर महामार्गावर सुमारे 100 ते 125 वर्ष जुन्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 30 पेक्षा अधिक वटवृक्षांचे पुनर्रोपण करी आणि ते केलंय धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी तथा पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या प्रयत्नातून. हर्षवर्धन दहिते युवा मंचच्या पुढाकाराने. त्याला निमित्त ठरले ते देशाचे लाडके आणि यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवाड्याचे. एवढेच नव्हे तर मोदींचा वारसा समर्थपणे महाराष्ट्रात यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अर्थात आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या सेवा कार्यात समिधा अर्पण करण्याच्या प्रेरणेमुळे साक्री तालुक्यातील कासारे गावापासून सामोळे गावापर्यंत कधी काही ऊन, वारा, पाऊस यापासून वाट सरूंचे रक्षण करण्यासाठी अविरत उभी राहणारी ही जुनी वटवृक्ष रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे जमीनदोस्त होणार होती. मात्र भूमिपुत्र म्हणून सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्री हर्षवर्धन शिवाजीराव दहिते यांनी पुढाकार घे या सर्व जुन्या वटवृक्षांना पुनर्जीवन देण्याचा संकल्प केला आणि रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सरसकट वृक्षतोड करण्याऐवजी शास्त्रोक्त पद्धतीने ती काढून पर्यावरणाची हानी टाळत दुसऱ्या जागी पुनर्स्थापित करण्याचा चंग बांधला. वटवृक्षांचे पुनर्रोपण करताना यंत्रसामग्रीद्वारे शास्त्रोक्त खड्डे खोदून निर्जंतुकीकरण करीत योग्य ती माती, खते आणि मूलद्रव्ये स्थापित करीत सदर प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. आज अखेरीस पुनर्स्थापित करण्यात आलेल्या वटवृक्षांना फुटलेली कोवळी पानवी निसर्गाशी एकरूप होण्याचा चंग बांधून हर्षवर्धन दहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देत मानवाच्या सेवेत रुजू होण्याचे जणू आश्वासन देत आहेत. यामुळे पुन्हा एकदा हा महामार्ग वटवृक्षांच्या गर्द सावलीने वाट सरूंना दिलासा देण्यास सज्ज होईल एवढे मात्र नक्की.